गावात महादेवाचा गजर। दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त कावड यात्रा। पवित्र जलाने भगवान शंकराला जलाभिषेक। श्रावण महिन्यात पूजा करणे अधिक शुभ मानले जाते। सोमप्रदोष व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात। तसेच सर्व इच्छांची पूर्तता होते असे मानले जाते। म्हणून सोमवारी सोमप्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते। या अनुषंगाने सोमवारी कामरगाव येथे महाकाल मंडळाच्या वतीने कावड यात्रा काढण्यात आली। यावेळी कामरगाव जवळील कुराडे येथील बेंबडा व कापसी या नदीच्या संगमातील पवित्र जल आणून कामरगावातील प्राचीन शिव मंदिरातील महादेवाला जलाभिषेक करण्यात आला। सोमवारी सकाळी 7:30 वाजता कामरगाव येथील बस स्टँड वरून या कावड यात्रेस सुरुवात झाली। यावेळी या कावड यात्रेत हजारो भाविक सहभागी झाल्याचे दिसून आले। बस स्टँड पासून सुरू झालेल्या कावड यात्रेने मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्याने मार्गक्रमण करीत गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पुरातन शिव मंदिरातील महादेवाला पवित्र जलाभिषेक केला। त्यानंतर संपूर्ण गावातून कावड यात्रेने मार्गक्रमण केले। यावेळी ठिकठिकाणी भाविकांनी कावड यात्रेचे स्वागत केले। शिवाय आयोजित कावड यात्रेत सहभागी तरुणाई डीजेच्या तालावर थिरकली। तर सुरेश रमतकर यांनी नंदी बैलावर सादर केलेल्या झाकीने उपस्थितांचे लक्ष वेधले। आयोजित कावड यात्रेत सहभागी भाविकांनी केलेल्या ओम नमः शिवाय व हर हर महादेवाच्या गजराने परिसर दणाणून गेला होता। शिवाय या कावड यात्रेत हजारो भाविक सहभागी झाल्याचे सुद्धा यावेळी पाहावयास मिळाले। करना है भोलेनाथ का अभिषेक यहाँ पे, कांवरिया देखो चल रहे डीजे शोरूम चली चली रे चली भोलेनाथ की कावड़। ओ चली चली रे चली भोलेनाथ की कावड़। डीजे शोरूम। कोई दयाल कोई और ना दूजा, उनका ना भेद जान ये
DJ Shobham.